नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडको. बघा, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची मोठी अपडेट आपल्याला मिळालेली आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने जो CNA किंवा CPD जो एज्युकेशनल प्रोग्राम आहे त्यामध्ये भरपूर लोकांना भरपूर प्रश्न होते. ते प्रश्न दूर करण्यासाठी आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर बघा, जो IGOT म्हणजेच कर्मयोगी प्रोग्राम होता ते भरपूर नर्सेसने 5-5 प्रोग्राम केलेले आहेत. तर हे जे 5 तुम्ही प्रोग्राम केलेले आहेत त्याचे क्रेडिट अवर्स तुम्हाला मिळतील. परंतु बघा, तुम्हाला जे 150 क्रेडिट अवरचा क्रायटेरिया दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 40% हे ऑनलाईन आणि 60% हे ऑफलाईन करायची एक मुभा दिलेली आहे. आधी कसं होतं, 20% ऑनलाईन आणि 80% ऑफलाईन यामध्ये तुम्हाला मुभा मिळालेली आहे. आणि त्यानंतर जो CPD आणि CNA हा जो प्रोग्राम आहे, हा जो एज्युकेशनल प्रोग्राम आहे, त्यासाठी आयोजकांना म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यासाठी पण एक गाईडलाईन्स आहे की त्यांनी मिनिमम शुल्क CPD प्रोग्रामसाठी आकारावा. त्यानंतर जर तुमच्या नर्सिंग प्रोग्राममध्ये ANM, GNM आणि BSc नर्सिंग सारखा कोर्सेस झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला CNA किंवा CPD साठी सूट मिळणार नाही. जर तुम्ही स्पीकर किंवा ऑब्झर्वर असाल तर तुम्हाला तुमची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांनी एक गाईडलाईन्स दिलेली आहे. आणि प्रत्येक नर्सेसला त्यांनी एक आव्हान केलेलं आहे, तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये CNA किंवा CPD प्रोग्राम न करता तुम्ही तुमच्या मूळच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये CNA CPD प्रोग्राम कंडक्ट करावा. त्यानंतर त्यांनी जे ऑर्गनायझर आणि ऑब्झर्वरसाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला या गाईडलाईन्समध्ये काही अडचण आल्यास आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याचे तुम्हाला खंडन करू. धन्यवाद.